बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। महायुती सरकारमधल्या 2 आमदारांनी बेताल वक्तव्य केलंय। जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेले आणि शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार शरद सोनवणे यांनी मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरलेत, तर भाजपा आमदार मंगेश चव्हाणांनी एकनाथ खडसेंना थेट शिवीगाळ केलेली आहे। जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेले आणि शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार शरद सोनवणे यांनी मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले। आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्याबद्दल जुन्नरमध्ये बैठक आयोजित केली होती। या बैठकीत आमदार महोदयांनी घोडेगाव प्रकल्पाचे अधिकारी देसाई यांना झापलं। यावरच न थांबता सोनवणेंनी थेट मंत्र्यांबद्दलही अपशब्द वापरले। सोनवणेंच्या या वक्तव्यावर जय मल्हार क्रांती संघटनेनं आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे। मंत्री सोने पुढे मंत्र्याचं खरं मी आता गेल्यात आले तो पण मूर्खा मंत्री भेटल्यावर खातं ना अशोक जोर झाला तर मी आता मुख्यमंत्री उभं करणार आहे, यांचे पण धाडधडीत करणार आहे। आम्ही काय बाबाला बांधील का रुपये कोणाचा खातो तुम्ही महाराष्ट्राच्या भावाचा सगळं सोडून निर्णय का त्यांना माहिती किती अधिकारी बिघडला त्यांचं उद्या समजतात एवढं चाकळपणा केला आपण करून टाकलं। जनता महत्वाची आहे, अधिकारी महत्वाचा नाही। अधिकारी राहील न राहील मी खास करून शरद सोनवणेंना या ठिकाणी सांगतो, या स्वातंत्र्य भारताला मिळवून दिलं त्याच्यामध्ये सर्वात मोठा जर वाटा असेल तर हा रामोशी समाजाचा आहे। आणि त्या रामोशी समाजाला चोर म्हणता आमदार साहेब, याच्यामध्ये आपल्याला जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे। ह्याच रामोशांच्या मतदानावरती तुम्ही जुन्नरमध्ये आमदार झालेला आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो। येणारा काळ इलेक्शनचा आहे, येणारा काळ आपल्याकरता एकदम वाईट काळ उभा राहणार आहे असं या ठिकाणी मी आवाहन करतो। आणि शरद सोनवणे बांडगुळ आमदाराचा मी जाहीर असा निश्चित करतो। तुमचा रोष संबंधित अधिकाऱ्यांवर का मंत्र्यावर आहे? मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, 100% रोष अधिकाऱ्यांवर, परंतु पाठीशी घातलं तर मंत्र्यांवर सुद्धा। दुसरीकडे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना थेट शिवीगाळ केली आहे। हनी ट्रॅप प्रकरणात एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मंगेश चव्हाणांनी पत्रकार परिषद घेतली, पण या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा तोल सुटला। एकनाथ खडसे हा मातबर नेता होऊच शकत नाही, तो भिकार नेता आहे। त्यांनी ज्या पद्धतीने आता हे वक्तव्य चालू केले आहेत, कुठलेही पुरावे नाहीत, तथ्यहीन बोलायचं।